शंकरानंद गुरुपादांबुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैककर्मणे तत्पादांबुरुहद्वन्द्व सेवा निर्मलचेतसां सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते। पंचकोशाच्या विवेकाच्या द्वारा विवेक करून आत्मस्वरूपाला पंचकोशाहून भिन्न रूपाने जाणून मग परब्रह्म रूपता आत्म्याची कशी आहे हे जाणून घेता येतं। हा विषय आपला सुरू आहे। त्यामध्ये पंचकोशाचा विवेक कसा करायचा किंवा तीन देहाहून आत्म्याला वेगळं कसं जाणायचं या संबंधीचा विचार आपण काल केला। स्थूल देह स्वप्नामध्ये नसतो, त्याचा व्यतिरेक आहे, आत्मस्वरूपाचा अन्वय आहे। म्हणून आत्मा स्थूल देहाहून भिन्न आहे, अर्थात अन्नमय कोशाहून भिन्न आहे। सुषुप्तीमध्ये सूक्ष्म देहाचं भान नाही म्हणून व्यतिरेक आहे, पण तिथंही आत्मा मात्र आहे, आत्म्याचा अन्वय आहे। याचा अर्थ सूक्ष्म देहाहून आत्मा वेगळा आहे। सूक्ष्म देहाहून आत्मा वेगळा आहे असं सिद्ध झालं की प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश या तीनही देहाहून आपलं कोशाहून आत्मा वेगळा आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही, कारण हे तीन कोश सूक्ष्मदेह अंतर्गतच आहेत। त्यानंतर सांगितलं समाधी अवस्थेमध्ये सुषुप्तीचं भान नाही, म्हणजे कारण देहाचं भान नाही, म्हणून तिथं कारण देहाचा व्यतिरेक, पण तिथंही आत्म्याचा अन्वय आहेच आहे, म्हणून कारण देहाहूनही आत्मा वेगळा आहे, म्हणजेच आनंदमय कोशाहूनही आत्मा वेगळा आहे। अशा प्रकारे आत्मा हा पंचकोशाहून भिन्न आहे। पंचकोश हे जड आहेत, प्रकाश्य आहेत, ज्ञेय आहेत, यांचं अधिष्ठान, यांचा साक्षी, यांचा द्रष्टा आत्मा आहे आणि तो आत्मा सर्वत्र असल्यामुळे सत आहे, त्रिकाला बाधित आहे, चितरूप आहे म्हणजे ज्ञानरूप आहे आणि आनंदरूप आहे। एवढा विषय इथपर्यंत आपण पाहिला। आता श्लोक क्रमांक 42 त्याची अवतरणिका। अन्वय व्यतिरेकाभ्याम कोशपंचकाद विविक्तस्य आत्मनः ब्रह्मप्राप्तिर्भवति इति उक्तम। अन्वय व्यतिरेक या युक्तीच्या द्वारा या पाचही कोशाहून भिन्न केलेल्या आत्म्याला ब्रह्मप्राप्ती होते, म्हणजे तो ब्रह्मरूप होतो असं तुम्ही आम्हाला सांगितलं। तत्प्रतिपादिकाम, तर हे आतापर्यंत सांगून झाल्याच्या नंतर तत्प्रतिपादिकाम याचंच प्रतिपादन करणारी अंगुष्ठ मात्र पुरुषोंतरात्मा इत्यादिकाम तम विद्यात शुक्रममृतम इत्यंताम कठश्रुतिम अर्थतः पठती। याचंच प्रतिपादन करणारे म्हणजे पंचकोशाहून आत्मा भिन्न आहे याचंच प्रतिपादन करणारी कठोपनिषदांमध्ये श्रुती आहे। तर तिथं प्रारंभ केला अंगुष्ठ मात्र पुरुषोंतरात्मा या श्रुतीने। याचा अर्थ आहे की हा पुरुष, हा अंतरात्मा सर्व प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये राहतो, विशेष रूपाने त्याची अभिव्यक्ती हृदयात होते, म्हणून त्याला अंगुष्ठ मात्र असं म्हटलेलं आहे, अंगठ्या एवढा। वास्तविक आत्मा अंगठ्या एवढा आहे हे सांगण्यात तात्पर्य नाही, आत्मा तर व्यापक आहे, पण तो त्याची अभिव्यक्ती कुठं होते? हृदयात होते, आणि हृदय केवढं आहे? अंगठ्या एवढं आहे, अंगठ्या एवढ्या परिमाणाचं हृदय आहे, म्हणून त्याला अंगुष्ठ मात्र असं म्हटलेलं आहे।
पुरुषोंतरात्मा इत्यादी काम इथपासून तर तम विद्यात शुक्रममृतम तम आत्मानम, त्या आत्म्याला तुम्ही असं जाणा, विद्यात म्हणजे जाणा कसं, शुक्रम म्हणजे शुद्ध, माया कार्यरहित, कामक्रोधादी विकार रहित असा अर्थ. शुक्र म्हणजे शुद्ध आणि अमृतम म्हणजे अविनाशी, मृतरहित असा आत्मा आहे, असं तुम्ही आत्मस्वरूपाला जाणा. इत्यंताम इथपर्यंतच्या या सर्व कठश्रुतीम अर्थतः पठती, कठोपनिषदातील श्रुतींचा अर्थतः अनुवाद ग्रंथकार्या पुढच्या श्लोकांमध्ये करतायत. पंचदशी म्हणजे उपनिषदांचं सार आहे. आता बघा इथं कठोपनिषदातीलच अर्थ, विषय, सिद्धांत तो अर्थतः ग्रंथकार या ठिकाणी या श्लोकांच्या द्वारा सांगतायत. श्लोक नंबर 42. यथा मुंजादिशी कैव महात्मा युक्त्या समुद्धृतः शरीरत्रितयाद्धीरैः परं ब्रह्मैव जायते. यथा मुंजादिशी कैव यथा मुंजादिशी कैव महात्मा युक्त्या समुद्धृतः शरीरत्रितयाद्धीरैः परं ब्रह्मैव जायते. यथा मुंजादिशी कैव महात्मा युक्त्या समुद्धृतः यथा मुंजाद इशिका एवं आत्मा युक्त्या समुद्धृतः शरीरत्रितयात् धीरैः परं ब्रह्म एव जायते. यथा मुंजाद इशिका एवं आत्मा युक्त्या शरीरत्रितयात् धीरैः समुद्धृतः परं ब्रह्मैव जायते. यथा ज्याप्रमाणे, हा श्लोक मागे दिला होता बघा, बरोबर ना, टीकेमध्ये दिला होता मागे की असं पुढं सांगणार आहेत म्हणून. इयम आत्मा परानंद हा वगैरे ते श्लोक झाले की खाली टीकेमध्ये दिलं होतं की असं असं पुढे सांगणार आहेत की आत्मा पंचकोशाहून 3 देहाहून भिन्न आहे. तर मग ते 3 कोश कोणते, ते आपलं 3 देह कोणते ते सांगायला आरंभ करताना तिथं एकदा दिला होता हा श्लोक टीकेमध्ये. इथं मूळ ग्रंथात आला. यथा ज्याप्रमाणे मुंजा देशिका, मुंजा नावाचं गवत आहे, त्याच्यापासून बारीक अशी आतमध्ये त्याच्यामध्ये जे गर्भ असतो, कोमल तृण म्हणतात त्याला, शलाका म्हणतात, त्याला बाहेर काढायचं असतं तेव्हा आपल्याला काय करावं लागतं, वरचे जे पापुद्रे आहेत ते एक 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 हळू, अगदी हळूहळू, एकदम असं जोरात नाही, कारण ते कोमल असतं गवत, मोडून जाईल, म्हणून ते आपण अगदी निगुतीनं हातामध्ये धरतो, हळूहळू व्यवस्थित एक 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 त्याचं पान असं वडत एक एक पापुद्रा काढायचा. मग खाली अगदी बारीक अशी एक शलाका राहते, अगदी बारीक कापसासारखं असतं ते, अगदी छोटं, ते वेगळं केलं जातं. त्याप्रमाणे आत्मा हा जीवात्मा युक्तीने, पाठीमागे सांगितलेल्या या युक्तीने, कोणती युक्ती, अन्वय व्यतिरेक, काल आपण पाहिलं ते, शरीर त्रितयात या 3ही देहाहून धीरही, जे धीर पुरुष आहेत, धीर कोणाला म्हणायचं, विकार हेतौ सती न विक्रियन्ते खलु चेतांसी येषाम ते एव धीराः. विकार समोर उपलब्ध झालेत, म्हणजे विकार उत्पन्न होण्याला कारणता समोर उपलब्ध असताना सुद्धा विकार उत्पन्न होऊ न देणं, याला म्हणायचं धीर, असा अर्थ आहे. तर धीर, सर्व इंद्रियांना, मनाला आपल्या ताब्यात ठेवणारे असे जे साधक, अशा साधकांच्या द्वारा समुद्धृतः आत्मा या 3ही देहाहून वेगळा केल्या जातो, भिन्न केल्या जातो, उद्धृत केल्या जातो.
आणि मग परमब्रह्मैव जायते, मग तो आत्मा परब्रह्म रूप होतो तत्वमस्यादी महावाक्याच्या श्रवणाच्या द्वारा. मग त्याला कळतं की हा असा माझा आत्मा ब्रह्म आहे. यथा येन प्रकारेण, ज्या प्रकाराने, मुंजात एतन्नामकात तृणविशेषात इशिका गर्भस्थं कोमलं तृणं युक्त्या बहिरावरकत्वेन स्थितानां स्थूलपत्राणां विभजन लक्षण उपायेन समुद्रियते. एवं आत्मा अपि युक्त्या अन्वय व्यतिरेक लक्षण उपायेन शरीरत्रितयात पूर्वोक्तात् शरीरत्रितयात धीरैः ब्रह्मचर्यादि साधन संपन्नैः अधिकारिभिः समुद्धृतः पृथक्कृतः चेत् सः परं ब्रह्मैव जायते. चिदानंदरूपत्वस्य लक्षणस्य उभयोः अविशिष्टत्वात् इति अभिप्रायः. यथा, ज्या प्रकाराने, मुंजात म्हणजे ते गावाकडं मुंजे जीव घालतात तो अर्थ घ्यायचा नाही, बरोबर ना. मुंजा कोण होतो माहिती आहे ना? ब्रह्मराक्षस एक प्रकारचा असतो तो, जे लग्न झालेलं नाही, त्याचे काही संस्कार वगैरे उपनयनादी अध्ययन वगैरे झालंय पण विवाह झालेला नाही, त्याच्या काही इच्छा शिल्लक राहतात आणि विशिष्ट कुठल्या तरी कारणाचा देह पडला तर मग तो काय होतो? मुंजा. आत्मा एक प्रकारे ते एक विशिष्ट योनीच असते. तर मुंजात एतन्नामकात तृणविशेषात, इथं मुंजा नावाचं काय गवत आहे, त्यापासून इशिका म्हणजे गर्भस्थम कोमलम तृणम, त्याच्या गर्भामध्ये असलेलं बारीकसा असं कोमल तृण गवत, युक्त्या बहिरावरकत्वेन स्थितानां स्थूलपत्राणां, त्याचे बाहेर जे आवरक असतात ना, स्थूल पानं त्याची पापुद्रे, त्यांना विभजन लक्षण उपायेन, त्यांना विभजन करणं, त्याचा विभाग करणं, वेगळं करणं, अशा प्रकारच्या उपायाने साधनाने समुद्रियते, ते कोमल तृण आतमधलं त्याला आपण वेगळं करतो. एवं आत्मा अपि, याचप्रमाणे आत्मा देखील युक्त्या म्हणजे अन्वय व्यतिरेक या उपायाने शरीरत्रेतयात म्हणजे पूर्वी सांगितलेल्या या 3 देहापासून धीरैहि म्हणजे ब्रह्मचर्यादे साधन संपन्नैहि अधिकारीभिहि विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षुता ब्रह्मचर्य या सर्व साधनांनी जे अधिकारी आहेत ब्रह्मज्ञानाचे, अशा अधिकारी पुरुषांकडून धीर म्हणजेच काय, इंद्रियांना मनाला बुद्धीला आपल्या अधीन ठेवणारे अशा धैर्यवान साधकांच्या द्वारा समुद्धृतः म्हणजे पृथक्कृतः चेत, आत्म्याला या 3 देहाहून वेगळं करून म्हणजे अन्वय व्यतिरेकाच्या द्वारा हे देह एकमेकामध्ये नाहीत, सोडून राहतात, पण आत्मा सर्वत्र आहे असा अन्वय व्यतिरेक करून देहाहून आत्मा भिन्न आहे असं जाणून घेतात. आणि मग हा आत्मा परम ब्रह्मैव जायते, या आत्म्याला परब्रह्मरूपता प्राप्त होते. का प्राप्त होते? कारण चिदानंद रूपत्वस्य लक्षणस्य उभयोः अविशिष्टत्वात् इति अभिप्रायः. सच्चित आनंद हे लक्षण दोघांमध्ये अविशिष्ट म्हणजे समान आहे, वेगळं नाही. लक्षण साम्यात एकत्व सिद्धी मागे सिद्ध केलंय. जीवात्मा सुद्धा कसा आहे? सच्चिदानंद रूप आहे. इयम आत्मा परानंद हा इथपर्यंत सांगितलं ना. संवित 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 व शब्दस्पर्शादयो वेद्या वैचित्र्या जागरी पृथक ततो विभक्ता तत्संविद ऐक्यरूप्या न भिद्यते. जागृती स्वप्न सुषुप्ती सर्व अवस्थांमध्ये विषय भिन्न आहेत, ज्ञान एकच आहे, ते ज्ञान अखंड आहे, बरोबर ना. ते व्यापक आहे. मासाब्द युग कल्पेशु म्हणजे ते व्यापक आहे, ते स्वयंप्रभा स्वयंप्रकाश आहे. कोण? ते ज्ञान. आणि ते नित्य आहे. नो देते नास्तमित्ये का, ते नित्य आहे म्हणजे सत्य आहे. आणि हे सत्य असलेलं असं ज्ञान इयम आत्मा हे आत्म्याचं काय आहे? स्वरूप आहे. म्हणजे सत्य ज्ञान हे आत्म्याचं स्वरूप आहे. आणि परानंद परमप्रेमाचा विषय असल्यामुळे आत्मा परमानंद रूप म्हणजे आत्मासुद्धा सच्चिदानंद रूप आहे असं मागे सिद्ध केलेलंच आहे. आणि श्रुती माता सांगते सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, सच्चिद आनंद रूप ब्रह्म आहे. मग दोघांची लक्षणं सारखी झाली. ब्रह्माचंही लक्षण जीवात्म्याचंही लक्षण सारखंच आहे.
मग याचा अर्थ असा की हे दोन दोन आहेत का? मग नाही, स्वरूपाने हे काय आहेत? एकच आहेत. लक्षणच समानच आली की मग काय झालं? दोघांमध्ये ऐक्य होतं. म्हणून सांगतायत बघा, इथपर्यंत विषय आलाय. तो पहिल्या दिवशी सांगितलं होतं मी की हे जीवाची ब्रह्मरूपता सांगायची. मग ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे, त्यामुळं जीवाला सुद्धा सच्चिदानंद रूप सिद्ध करावं लागेल, तर एकता त्यांची होईल. इथं त्याचा उपसंहार आहे त्या विषयाचा की जीव सच्चिदानंद रूप आहे, ब्रह्म आहे तसंच आहे, लक्षणं समान झाली, त्यामुळं ऐक्यम, दोघांचं काय आहे? ऐक्य आहे असं सिद्ध होतं. मग ह्या आत्म्याला परब्रह्मरूपता प्राप्त होते. इथपर्यंत विषय झाला. आता पुढे सांगतात बघा, एतावता ग्रंथ संदर्भेन सफलस्य, बरोबर आहे ना? त्याच्यामध्ये काय आहे? सकलस्य आहे का? तिथं पाठभेद आहे. सफलस्य म्हणा किंवा सकलस्य, दोन्ही अर्थ लागतात. तत्वज्ञानस्य निरूपितत्वात् उत्तर ग्रंथ भागस्य अनारंभ प्रसंगः इति आशंक्य. पूर्वपक्षी शंका घेतोय, आतापर्यंतच्या या सर्व ग्रंथ संदर्भाने तुम्ही सकल तत्वज्ञान निरूपित केलं, तत्वज्ञान संपूर्ण तुम्ही आतापर्यंत सांगितलं, मग आता पुढचा ग्रंथ काय तुम्हाला निर्माण करायची गरज आहे? बरोबर ना? तो म्हणतो आता बस, आता स्टॉप करा याच ठिकाणी, उद्यापासून पाठाला यायची गरज नाही. झालं ना, आत्मा सच्चिदानंद रूप आहे हे सांगितलं, ब्रह्म तसंच आहे, आत्मा देहाहून भिन्न, बरोबर. मग तसंच पंचकोशाहून व्यापक समष्टी पंचकोशाहून ब्रह्मही भिन्न आहे. मग दोघांचं ऐक्य हे पण आता सांगितलं, परमब्रह्मैव जायेत, ब्रह्मप्राप्ती जीवाला होते, इथवर सांगितलं. झालं ना मोक्ष, आता कशाला पुढचा ग्रंथ? असं कोण म्हणतो? समजतंय ना? संपूर्ण तुम्ही ब्रह्मज्ञान सांगितलं, इथपर्यंत झालं. आता मग पुढच्या ग्रंथाचा आरंभ करण्याची गरज नाही. याला म्हणायचं अनारंभ प्रसंग, बरोबर ना? आरंभाची गरज नाही, आता अनारंभ, आरंभच करू नका, अशा प्रकारचा प्रसंग येतो. आणि सफलस्य असा पाठभेद घेतला तर मग काय? फलासह तत्वज्ञान तुम्ही सांगितलं असं म्हणतो पूर्वपक्षी, बरोबर ना? सकल का? कारण सफल, सफल म्हणजे काय? ब्रह्मप्राप्ती हे त्याला फल प्राप्त झालं, ब्रह्मप्राप्ती म्हणजेच मोक्ष. मग ब्रह्मावस्थान रूपी मोक्ष, एषा ब्राह्मी स्थिती पार्थ, झालं ना सगळं. सफल ब्रह्मज्ञान झालं, फलासकट सांगितलं, मिळालं फल आम्हाला, बस आता पाठाला यायची गरज नाही, पुढचा ग्रंथ लिहायची गरज नाही. मग अजून तर हे अर्धच प्रकरण आहे, अजून पुढं हे प्रकरण लिहिलं आहे, पुन्हा इथून 14 प्रकरण अजून, असं एवढा पुढचा ग्रंथ लिहायची काय गरज आहे? असं कोण म्हणतो? पूर्वपक्षी. मग उत्तर देत आहेत बघा. खरं वाटतं की नाही आपल्याला? आपल्याला तेच पाहिजे ना. तद आरंभ सिद्ध, बरं झालं असतं की नाही थांबले असते तर येतं. बरं, परीक्षा नको, अभ्यास नको, आपलं बरं एवढं चिंतन करायचं. पण आता बघा पुढचं सांगितलं ना, मग तुम्ही म्हणता हा 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 बरोबर आहे, पुढचं शिकावं लागेल. तद आरंभ सिद्ध ये, म्हणजे पुढच्या ग्रंथाला सुद्धा आरंभ करणं गरजेचं आहे. असं सिद्ध करण्याकरिता वृत्तानुकथन पूर्वकम, वृत्तानुकथन म्हणजे मागे सांगितलेला विषय त्याचा अनुवाद करून, उत्तर ग्रंथस्य तात्पर्यमाह, म्हणजे पुढच्या ग्रंथाचं तात्पर्य काय, मग पुढच्या ग्रंथात आम्ही काय सांगितलंय, त्याची गरज आहे का वगैरे, हे तात्पर्य ग्रंथकार सांगतायत पुढच्या श्लोकामध्ये. श्लोक नंबर 43. परात्मनोरेवं युक्त्या संभावितैकता तत्त्वमस्यादिवाक्यैः सा भागत्यागेन लक्ष्यते. संभावित
परापरात्मनोः एवं युक्त्या संभाविता एकता तत्त्वमस्यादि वाक्यैः सा भागत्यागेन लक्ष्यते। एवं परापरात्मनोः एकता युक्त्या संभाविता सा तत्त्वमस्यादि वाक्यैः भागत्यागेन लक्ष्यते। एवं अशा प्रकारे मागे सांगितलेल्या ग्रंथसंदर्भाने पर अपर आत्मनोः म्हणजे परात्मा आणि अपरात्मा यांची एकता, परात्मा म्हणजे ब्रह्म आणि अपरात्मा म्हणजे आत्मा जीव, या दोघांची एकता युक्तीने संभवनीय कशी आहे हे आम्ही आतापर्यंत सांगितले आहे। युक्तीने, इथं अन्वय व्यतिरेकाची युक्ती, तिथं जागृती स्वप्न सुषुप्ती मागे सांगितलं होतं त्याची युक्ती, जागृती इत्यादी अवस्थांच्या युक्ती चिंतनाने आत्मा सच्चिदानंद रूप आहे हे सिद्ध केलं आणि तीन देहाच्या अन्वय व्यतिरेक रूपी युक्तीने आत्मा देहाहून भिन्न कसा आहे हे सिद्ध केलं। म्हणजे सगळं युक्तीनंच सांगितलं आतापर्यंत, समजतंय ना। आणि युक्तीनं झालेलं ज्ञान टिकत नसतं, ते अनुमानाने झालंय, युक्तीने झालंय। अनुमानाचे आणि पैसे कळले की राहायचे, अनुमानातून झालेलं ज्ञान असं वाटतं मला आता कळालं झालं बस, वाटलंच ना पूर्व पक्षाला असं वाटतं, पण अनुमानाचं ज्ञान टिकत नसतं। एखादा प्रबल हेतू दुसरा कुणी केला की आपला तर्क, आपलं तार्किक ज्ञान, अनुमानिक ज्ञान बाधित होत असतं। तर्कस्य अप्रतिष्ठानात असं सूत्र आहे। एखादा आपण आता हे सगळे तर्क देतोय, आपल्यापेक्षा एखादा विद्वान आला आणि त्यानं जर सिद्ध केलं नाही नाही आत्म्याला आनंद हा गुण आहे, नाही एक आपल्यापेक्षा विद्वान आहे, त्यानं त्याच्या आणखी युक्ती दिल्या, आपलं खंडन करून टाकू शकतो की नाही। म्हणून युक्तीनं झालेलं हे ज्ञान आहे, श्रुतीनं ज्ञान झालं पाहिजे, शब्द प्रमाणाने ज्ञान झालं पाहिजे, तर ते खरं ज्ञान, टिकणारं ज्ञान। कारण सर्वात प्रबल प्रमाण कोण आहे? शब्द प्रमाण। प्रमाणोत्पादिता विद्या प्रबलम प्रमाणम विना न नश्यती न वेदांतात प्रबलम मानम ईक्षते, पुढे येणार आहे। सर्वात प्रबल प्रमाण आहे वेदांत म्हणजेच उपनिषद, म्हणजेच आपलं काय शब्द प्रमाण, वेद प्रमाण। आणि जोपर्यंत शब्द प्रमाणाने ज्ञान होत नाही तोपर्यंत ते खरं नसतं, टिकाऊ नसतं। इतर प्रमाणापासून ज्ञान झालं आणि शब्द प्रमाणाने जर त्याचं खंडन केलं तर बाकीच्या प्रमाणांचं काय होतं? खंडन होऊन जातं। पण शब्द प्रमाणाचं खंडन कोणीही करू शकत नाही, सर्वात प्रबल प्रमाण आहे। म्हणून प्रबल प्रमाणानेच ज्ञान झालं पाहिजे। म्हणून आता प्रमाणाच्या द्वारा सिद्ध करणार आहेत, अगोदर युक्तीने सिद्ध केलं, आता वेद प्रमाणाच्या द्वारा, उपनिषद प्रमाणाच्या द्वारा यांची एकता कशी आहे हे सिद्ध करणार आहेत। सा तत्वमस्यादी वाक्यैः भागत्यागेन लक्ष्यते, हे जीवात्मा आणि परमात्मा यांची एकता जी युक्तीने सांगितली तीच एकता तत्वमस्यादी महावाक्यांच्या द्वारा भागत्याग लक्षणेने सांगितलेली आहे। म्हणून तत्वमसी महावाक्याचं श्रवण करावंच लागेल। तत् म्हणजे काय? वाच्यार्थ लक्षार्थ। त्वम म्हणजे काय? त्याचा वाच्यार्थ लक्षार्थ। त्यांच्यामध्ये पुन्हा भागत्याग लक्षणा करा, विरुद्ध अंशाचा त्याग करा, बरोबर। अविरुद्ध जो अंश आहे त्याचं ग्रहण करा आणि मग मी ब्रह्म आहे असं ज्ञान त्याला होईल। म्हणून भागत्याग लक्षणा आणि तत्वमसी महावाक्य हे पाहिजेच, याच्याशिवाय खरं ज्ञान होत नाही। आतापर्यंत फक्त जीवाचं वर्णन केलंय, असा असा जीव आहे, असा असं ब्रह्म आहे, पण या दोन्हीची एकता तत्वमसी महावाक्य श्रवणाशिवाय होत नाही। आणि त्याच्यात त्या महावाक्यातही भागत्याग लक्षणाच करावी लागते, जहल लक्षणा चालत नाही, अजहल लक्षणा चालत नाही, जहद अजहद लक्षणा चालते, त्यालाच भागत्याग लक्षणा म्हणतात। म्हणजे काय? हा सर्व विषय मग पुढे येणार आहे। भागत्याग लक्षणा कशी करायची, तत् म्हणजे काय, त्वम म्हणजे काय, असी म्हणजे काय, यांच्यामध्ये लक्षणा कशी करायची, मग जीवात्मा परमात्माच आहे असं श्रुती कसं सांगते, हा सर्व विषय पुढच्या ग्रंथामध्ये येणार आहे। मग पुढचा ग्रंथ आरंभ करायचा का नको? करावाच लागेल, कारण आतापर्यंत झालेलं ज्ञान कसं आहे? अनुमानिक आहे, त्या मृगजळासारखं आहे, खरं नाही आहे। मग याचा अर्थ मागचं विसरून जायचं असं पण नाही,
युक्तीने सिद्ध होतं आणि तेच आता श्रुतीने सिद्ध होतं हे सांगायचं आहे. कारण आपण कसं आहे, युक्ती, श्रुती आणि अनुभूती प्रामुख्यानं 3 प्रमाणात सांगितली जातात वेदांतामध्ये. अनुभूती सांगितली, एखादा शिष्य आला, 3 अधिकारी असतात, उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी, कनिष्ठ अधिकारी. एखादा उच्च अधिकारी असतो, तो म्हणतो गुरुजी कोहम, मी कोण आहे. गुरुजी म्हणतात अहम ब्रह्मास्मी, मला तुझं माहीत नाही पण मी कोण आहे, ब्रह्म आहे. मग गुरुजी तुम्ही ब्रह्म आहेत, हा तुमचा अनुभव असेल तर मग मी का ब्रह्म नाही, मी सुद्धा ब्रह्मच आहे. अनुभूती सांगितली कीच तो मुक्त होतो. उत्तम अधिकारी, त्याच्यापेक्षा मध्यम अधिकारी, त्याला युक्ती सांगावी लागते. बाबा असं नाही, स्वप्न कसं आहे बघ, खोटं आहे की नाही, जागं झाल्यास काही राहत नाही. तसंच इथं सुद्धा ज्ञानाच्या जागृतीमध्ये हे काही राहत नाही. ही जागृती स्वप्नासारखीच आहे, खोटीच आहे. रज्जू सर्प, शुक्ती रजत, दृष्टांत सांगून सांगून युक्तीने समजून सांगावं लागतं, बरोबर ना. त्याला म्हणायचं मध्यम अधिकारी. आणि युक्तीने सांगितलं की कळतं असं अनुमानाने, आणि भरपूर दृष्टांत देत राहावं लागतं, त्याला म्हणायचं कनिष्ठ अधिकारी. म्हणजे कीर्तनामध्ये 80% दृष्टांत चालतात आणि 20% सिद्धांतही नाही, काहीतरी आपलं चालतं, मग बाकीच्या गप्पा इकडं तिकडं. दृष्टांत भरपूर सांगावे लागतात. कनिष्ठ अधिकारी आहेत, कनिष्ठ अधिकाऱ्यांना दृष्टांत सांगावेच लागतात, असं त्याचा अर्थ आहे. म्हणून उत्तम अधिकारी, मध्यम, सगळ्यांनाच ज्ञान झालं पाहिजे. किंवा असंही सांगतात की मध्यम अधिकारी असेल त्याला ध्यान धारणा सांगावी, उपासना सांगावी, आणि कनिष्ठ अधिकारी असेल तर मग त्याला अशी युक्ती सांगावी. युक्तीने, अनुमानाने, दृष्टांतांनी त्याला समजावून सांगावं. असे 3 अधिकारी असतात. मग आपण पहिल्यांदा श्रवणासाठी बसलोय, आपल्याकडे अनेक प्रकारचे शंका आहेत. हे असं का, तसं का, मी देहच का, नाहीच का, कसं, मी ज्ञान इथं बसूच का नाही पाठाला, इथपासून शंका आहेत आम्हाला, बरोबर ना. ह्या सर्व शंका निवृत्त करण्यासाठी अगोदर युक्तीने सांगावं लागेल. बाबा जागृती बघ, स्वप्न बघ, सुषुप्ती बघ, तू आहेस की नाही, पण देह आहेत का नाही, असं युक्तीने सांगितलं की पटतं लवकर आपल्याला. म्हणून हे लवकर कळावं, ध्यानात यावं, संशय जावा, म्हणून मननात्मक असतात युक्ती. युक्ती म्हणजे मनन असतं. याकरिता युक्तीने सिद्ध केलं. आता इथून पुढे खरं श्रवण आहे. श्रवण म्हणजे श्रुतीने होतं, शब्दप्रमाणाने होतं, त्याला श्रवण म्हणावं, आणि युक्तीने होतं त्याला मनन म्हणतात. तर आता हे इथून पुढं खरं श्रवण म्हणजे श्रुतीने, तत्वमसी आदी महावाक्यांनीच हे ज्ञान कसं होतं हे ग्रंथकार सांगणार आहेत. एवं उक्त प्रकारेण परापरात्मनोः तत्वं पदार्थयोः परात्मजीवात्मनोः एकता अभिन्नता युक्त्या लक्षणसाम्य प्रदर्शनादि उपायेन संभाविता अंगीकारिता सा एकता तत्वमस्यादि वाक्यैः स्पष्टम भागत्यागेन विरुद्धांश परित्यागेन लक्ष्यते लक्षणया वृत्त्या बोध्यते. वर सांगितलेल्या आत्तापर्यंतच्या प्रकाराने ग्रंथातील परात्मा आणि अपरात्मा म्हणजे तत् आणि त्वम या 2 पदांचे जे अर्थ आहेत, परमात्मा आणि जीवात्मा यांची एकता म्हणजे यांची अभिन्नता, यांचा अभेद, युक्तीने म्हणजे लक्षण साम्य, दोघांची लक्षणं समान आहेत असं दाखवणं या उपायाने, किंवा आदी म्हटलंय ना, प्रदर्शनादी, आदी शब्दाने घ्यायचं अध्यारोप अपवादाच्या युक्तीने किंवा अन्वय व्यतिरेकाच्या युक्तीने मागे सांगितलेल्या. संभाविता म्हणजे अंगीकारिता, हा अभेद युक्तीनेच आतापर्यंत अंगीकारलेला आहे. सा एकता, तीच एकता आता तत्वमस्यादी वाक्यांच्या द्वारा, याचा अर्थ करण्याची गरज नाही म्हणतात, स्पष्ट आहे. तत्वमसी हे महावाक्य आहे. महावाक्य कुणाला म्हणतात? जे अभेदाचं प्रतिपादन करतात, वेदातील वाक्य, त्यांना महावाक्य म्हणायचं. जीव ब्रह्मच आहे असं अभेदाचं निरूपण करणारे वाक्य, त्यांना म्हणायचं महावाक्य. नाहीतर मग बडे लंबे चौडे होते हैं, उन वाक्यों को महावाक्य कहते हैं असं म्हणायचं नाही. अवांतर वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यांमध्ये जीवात्मा काय, परमात्मा काय यांच्या स्वरूपाचं बोधन केलेलं असतं त्याला म्हणायचं अवांतर वाक्य. जीव ब्रह्म स्वरूप बोधकम अवांतर वाक्यम. जीव ब्रह्मणोः
अभेद प्रदर्शकम महावाक्यम असा त्याचा अर्थ आहे. तर या तत्वमसी इत्यादी महावाक्यांच्या द्वारा आणि भागत्याग लक्षणा करून पुन्हा त्याच्यामध्ये त्या शब्दांमध्ये पदांमध्ये म्हणजे विरुद्ध जो अंश आहे वाच्यार्थातला त्या अंशाचा परित्याग करून म्हणजे बाद करून लक्ष्यते लक्षणा वृत्त्या बोध्यते लक्षणावृत्तीने जीवाला मी ब्रह्म कसा आहे हे कळत असतं, ज्ञान करून दिलं जातं लक्षणावृत्तीने, शक्तिवृत्तीने नाही. आपण पाहिलं ना विचारसागरमध्ये गेल्या वर्षी काय, बुद्धी न जाणे आणि जाणे हे त्यास. बरेच दिवस चाललं असेल ना पाठामध्ये चिंतन. बुद्धी न जाणे कशी, शक्तिवृत्तीने न जाणे, जाणेही त्यास म्हणजे लक्षणावृत्तीने जाणे. म्हणून इथं म्हटलंय लक्षणया वृत्त्या बोध्यते, लक्षणावृत्तीच्या द्वारा कळवून दिल्या जातं जीवाला की बघ असा तू ब्रह्म आहेस. आता पुढे तत्वमसी येते वाक्यार्थ ज्ञानस्य तदादे पदार्थ ज्ञानपूर्वकत्वात् तत्पदस्य वाच्यार्थम तावद आह. तत्वमसी हे जे महावाक्य ऋग्वेदातील छांदोग्य उपनिषदातील हे वाक्य आहे, महावाक्य. कोणतं? तत्वमसी. तर ह्या महावाक्याचं ज्ञान व्हायचं असेल आपल्याला तर या महावाक्यातील प्रत्येक पदाचं ज्ञान व्हावं लागेल ना. कारण एक नियम आहे, पदार्थ बोधो हे हेतु वाक्यार्थ अवगते हे इह. सुरेश्वराचार्य जे वार्तिककार आहेत ना आपले, त्यांचं हे वाक्य आहे. ते म्हणतात की पद अर्थबोध, प्रत्येक पदाच्या अर्थाचं ज्ञान हेतू असतं वाक्याच्या अर्थाच्या ज्ञानाला. समजतंय ना. एखादं वाक्य आहे समजा राम गावाला गेला, उदाहरण. या वाक्याचं अर्थ कळायला पाहिजे. आता हे सोपं आहे, कळतं, पण अशी बरीचशी वेगळी वाक्य असू शकतात अवघड. तर मग एखाद्या वाक्याचं पूर्ण ज्ञान व्हायचं असेल तर त्या वाक्यातील पदं आधी कळाली पाहिजे आणि प्रत्येक पदाचं ज्ञान झालं तर पूर्ण वाक्याचं ज्ञान होतं. बरोबर ना. तसं तत्वमसी, तत्वम असी हे एक वाक्य आहे. या वाक्यामध्ये पद आहेत. तत् हे एक पद आहे, त्वम हे पद आहे, असी हे पद आहे. मग तत् म्हणजे काय, त्वम म्हणजे काय, असी म्हणजे काय हे जर कळालं तरच तत्वमसी महावाक्याचा अर्थ कळतो. तोच विषय सांगितला आहे. तदादी पदार्थ ज्ञानपूर्वकत्वात तत् इत्यादी म्हणजे तत्त्वम या पदाच्या अर्थाचं ज्ञान झालं तर मग तत्पूर्वकच काय होतं, वाक्यार्थ ज्ञानस्य, वाक्याच्या अर्थाचं ज्ञान होत असतं. म्हणून अगोदर तत्वमसी या महावाक्यातील तत् या पदाचा अर्थ ग्रंथकार सांगतायत पुढच्या श्लोकामध्ये. काय सांगतायत? तत् या पदाचा अर्थ. का सांगतायत? कारण तत्वमसी महावाक्याचा अर्थ सांगायचा आहे. मग वाक्याचा अर्थ कळायचा असेल तर त्यातील प्रत्येक पदाचा अर्थ कळावा लागतो. म्हणून अगोदर तत् हे पद आहे, मग तत्पदाचा अर्थ काय आहे ग्रंथकार सांगतायत. जगतो यदुपादानं मायामादाय तामसीं निमित्तं शुद्धसत्त्वां ता मुच्यते ब्रह्म तद्गिरा. जगतो यदुपादानं मायामादाय तामसीं निमित्तं शुद्धसत्त्वां ता मुच्यते ब्रह्म तद्गिरा. जगतो यदुपादानं जगतः यत् उपादानं मायाम आदाय तामसीं निमित्तं शुद्धसत्त्वां ताम उच्यते ब्रह्म तत् गिरा. यत् तामसीं मायाम आदाय जगतः उपादानं शुद्धसत्त्वां ताम निमित्तं ब्रह्म तत् गिरा उच्यते. अर्थ असा आहे, यत् म्हणजे जे ब्रह्म, तामसीं मायाम आदाय तमोगुण प्रधान मायेचा स्वीकार करून, जगतः उपादानम जगताचं
उपादान कारण होतं. शुद्ध सत्वाम ताम निमित्तम, शुद्ध सत्वगुण प्रधान अशा त्या मायेचा स्वीकार करून उपाधी धारण करून निमित्तम निमित्त कारणही होतं. असं ते ब्रह्म तत् गिरा उच्यते. तत् या शब्दाने सांगितलं जातं. बरोबर ना. तत् गिरा किम उच्यते, ब्रह्म उच्यते. समजतंय का? सोपं करून सांगतो. तत् इति तत्वमसी महावाक्यस्थेन तत् शब्देन किम उच्यते, ब्रह्म उच्यते. तत् शब्दाचा सरळ अर्थ काय? ब्रह्म. कसं ब्रह्म? कसं ब्रह्म? शबल ब्रह्म. बरोबर आहे. कसं ब्रह्म? सोपाधिक ब्रह्म. कसं ब्रह्म? सगुण ब्रह्म. कसं ब्रह्म? मायोपहित ब्रह्म. मायेचा उपाधी लागलेलं ब्रह्म तत् या शब्दाने सांगितलं जातं. बरोबर. तर मग कसं ते ब्रह्म मायेचा उपाधी आहे? ती माया कशी? तर त्या मायेचे पुन्हा दोन प्रकार. एक तमोगुण प्रधान आणि दुसरी सत्वगुण प्रधान. तर तमोगुण प्रधान अशा मायेचा स्वीकार केला की ते ब्रह्म जगताचं उपादान कारण होतं. समजतंय ना? जगताचं कोणतं कारण होतं? उपादान कारण होतं. उपादान कारण कशाला म्हणतात? ज्याचा कार्यामध्ये प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्य राहत नाही त्याला काय म्हणतात? उपादान कारण. बरोबर ना. म्हणजे मृत्तिका घटात प्रविष्ट आहे की नाही? मृत्तिकेचा घटात प्रवेश असून मृत्तिके वाचून घट राहतच नाही, घटाचं अस्तित्व सिद्ध होत नाही. बरोबर. म्हणजे घटामध्ये कोण आहे? सर्व मृत्तिका. म्हणून मृत्तिका घटाचं उपादान कारण आहे. तसं या जगामधून जर ब्रह्म काढलं, चैतन्य काढलं, तर जगाची सत्ता शिल्लक राहत नाही. जसं घटातून मृत्तिका माती काढली तर घट काय राहील? शून्य. घटच राहत नाही. घटात काय? सगळी मातीच आहे. तसं जगामध्ये ब्रह्मच ओतप्रोत भरलेलं आहे. सत्ता, स्फूर्ती, आनंद या रूपाने. पण ब्रह्माची सत्ता, स्फूर्ती, आनंद जर काढलं तर खाली जगत शून्य निस्तत्व शिल्लक राहतं. अभाव तसा होऊन जातो. पण जगत आहे, बरोबर, घट आहे कारण मृत्तिका त्यात आहे म्हणून. तसं जग आहे त्यात ब्रह्म आहे म्हणून याला म्हणायचं उपादान कारण. समजतंय का? म्हणून ब्रह्मजगाचं कोणतं कारण आहे? उपादान. आणि ते खरं तर ब्रह्म निर्विकार आहे, कारण कार्यातीत आहे. तरी ते कारण झालं, मायेचा स्वीकार केला म्हणून. मग कशी माया? तामसी माया, तमगुण प्रधान माया. तमगुण प्रधान मायेचा स्वीकार केला आणि ब्रह्म जगामध्ये गेलं, जग निर्माण करून जगामध्ये प्रविष्ट झालं, त्याच्याहून अलिप्तही राहिलं मातीप्रमाणे. बरोबर ना. जगातल्या सगळ्या मातीपासून एकच घट बनतो असं आहे का? आहे ना. माती व्यापक आहे, एक घट बनला. बरोबर ना. मग माती घटात आहे की नाही? बोलत राहा ना जरा. माती घटात आहे की नाही? घटात माती आहे, पण मग घटामध्ये आहे तेवढीच माती आहे का? अजून माती शिल्लक आहे जगामध्ये? समजतंय ना. तसं ब्रह्म जगाचं उपादान कारण आहे, म्हणजे जगात प्रविष्ट आहे. जगात ब्रह्माचा चैतन्याचा प्रवेश आहे. मग जगात जेवढं चैतन्य तेवढंच ब्रह्म आहे का? इकडं हौदात नाही का? जगातच ब्रह्म आहे. म्हणजे इकडं काय? ते व्यापक आहे ना. समजलं की नाही? तसं म्हणून याला म्हणायचं उपादान कारण झालं ब्रह्म. मायेच्या उपाधीच्या द्वारा झालं. माया उपाधी नाही लागली तर मग न तस्य कार्यम करणंच विद्यते असं येते. समजलं? तमगुण प्रधान मायेचा स्वीकार करून ते ब्रह्म जगाचं उपादान कारण होऊ शकलं, असं ब्रह्म तत् शब्दाचा अर्थ आहे. अजून कसं ब्रह्म? शुद्ध सत्वाम ताम स्वीकृत्य. बरोबर ना. शुद्ध सत्वगुण प्रधान अशा मायेचा त्यानं पुन्हा उपाय धारण केला आणि ते निमित्त कारणही ठरलं. जसं कुंभार काय आहे? घटाचं निमित्त कारण. तसं ते ब्रह्म जगाचं निमित्त कारणही ठरलं, कर्ता ठरलं. एकोहम बहुश्याम असा त्यानं संकल्प केला आणि मग त्या ईश्वराने जग निर्माण केलं. म्हणजे कर्तृ पण झालं ते. असं कर्तृ असलेलं ब्रह्म, निमित्त कारण बिन असलेलं ब्रह्म आणि उपादान कारणही असलेलं ब्रह्म याला म्हणायचं अभिन्न निमित्त उपादान कारण. अभिन्न म्हणजे काय? जे उपादान कारण आहे तेच निमित्त कारणही आहे, जे निमित्त कारण आहे तेच उपादान कारण आहे. बरोबर ना. याला म्हणायचं अभिन्न निमित्त उपादान कारण. ब्रह्म जगाचं कोणतं कारण आहे? अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. निमित्त कारणही आहे, उपादान कारण आहे. निमित्त कारण कसं?
शुद्ध सत्वगुण प्रधान मायेचा उपाधी धारण करून जगाचं निमित्त कारण आहे आणि तमोगुण प्रधान मायेचा उपाधी धारण करून उपादान कारण आहे. कोण? ब्रह्म तेच. बरोबर ना. त्या मायेचा उपाधी धारण करून ते कारण झालं, उपादान कारणही झालं, निमित्त कारणही झालं. म्हणजे अभिन्न निमित्त उपादान कारण असणारं जे तत्व ब्रह्म त्याला म्हणायचं तत् शब्दाचा अर्थ. बरोबर ना. म्हणजे तत् शब्दामध्ये कोण आलं? ईश्वर आला. आणि ईश्वर त्याचं अधिष्ठान असणारं ब्रह्म ते आलं. ईश्वराच्या भागामध्ये कोण कोण आहे? तत् शब्दाचा खरा अर्थ तर तोच आहे ना. वाच्यार्थ कोणता? ईश्वर. म्हणजे इथं ईश्वरच सांगायचा आहे अगोदर तरी आत्ता. बरोबर ना. ईश्वरामध्ये मग 3 भाग आहेत. ब्रह्म, माया आणि मायेत पडलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब मिळून ईश्वर असतो. असा जो ईश्वर जगाचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे, शबल ब्रह्म आहे, सोपाधिक ब्रह्म आहे. आणि असं ईश्वर तत्व तत् शब्दाचा अर्थ आहे. समजलं ना. अर्थ आहे. याला वाच्यार्थ म्हणतात. हा काय झाला? पूर्ण वाच्यार्थ. आता लक्षार्थाचं ग्रहण करताना ईश्वरामधील माया भाग काढून टाकायचा. मायेमुळे आलेलं सर्वज्ञ, सर्व शक्तिमत्ता वगैरे हे काढायचे. चिदाभास त्याचा तोही काढायचा. आणि जे ब्रह्म आहे, निखालस ब्रह्म, बरोबर, ते आहे लक्षार्थ तत्पदाचा. बरोबर. आणि ब्रह्म, माया आणि प्रतिबिंब तिने मिळून ईश्वर हा आहे वाच्यार्थ तत्पदाचा. समजतंय? यत सच्चिदानंद लक्षणम ब्रह्म तामसीम तमोगुण प्रधाना मायाम आदाय उपाधित्वेन स्वीकृत्य जगतः चराचरात्मकस्य कार्यवर्गस्य उपादानम अध्यासाधिष्ठानम भवति. शुद्ध सत्वां विशुद्ध सत्व प्रधानां ताम उपाधित्वेन स्वीकृत्य निमित्तम उपादानादि अभिज्ञम कर्तृ भवति. तद्ब्रह्म निमित्त उपादान उभय रूपम ब्रह्म तद्गिरा तत्वमसि इति वाक्यस्थेन तत्पदेन उच्यते. यत म्हणजे जे म्हणजे कोणतं? सच्चिदानंद लक्षण म्हणजे स्वरूप असं असलेलं ब्रह्म तमोगुण प्रधान मायेचा उपाधीत स्वीकार करून चराचरात्मक संपूर्ण या कार्यवर्गाचं उपादान कारण होतं. म्हणजे अध्यासाचं अधिष्ठान होतं. बरोबर ना. हे सगळे भ्रमात्मकच आहे ना. जगत मिथ्या कल्पित आहे. म्हणजे याचं अधिष्ठान होतं. अजून काय? शुद्ध सत्वगुण प्रधान अशा त्या मायेचा स्वीकार करून निमित्त कारणही होतं. बरोबर ना. निमित्त कारण म्हणजे काय? उपादानादि अभिज्ञ कर्तृ असं म्हटलंय. निमित्त कारण त्याला म्हटलं जातं. तसं कुंभार आहे घटासाठी. मग निमित्त कारणाला ज्ञान पाहिजे. म्हणजे कर्ता म्हणतात त्याला. बरोबर ना. कर्त्याला ज्ञान पाहिजे. काय? उपादान कारणाचं. मला घट निर्माण करायचा आहे. मग घट कशापासून? मातीपासून. ती माती कशी पाहिजे, कशा प्रकारची, किती प्रमाणात पाणी टाकलं पाहिजे, त्याचा पिंड कसा तयार केला पाहिजे, ते चाकावर कसं टाकलं पाहिजे, कसं फिरवलं पाहिजे दंडाने, त्याला आकार कसा दिला पाहिजे, हे सगळं ज्ञान पाहिजे की नाही? कुणाला? कर्त्याला. त्या कार्याच्या कर्त्याला. तसं इथं निमित्त कारण आहे ईश्वर. तो आहे कर्ता. म्हणून त्याला मायेच्या द्वारा हे जगत कसं निर्माण करायचं हे ज्ञान आहे. उपादानादि अभिज्ञम असं म्हटलंय. उपादान कारण जगत निर्माण करण्यासाठी काय काय लागतं? जीवांची कर्म लागतात, माया लागते, मग त्यापासून पंचमहाभूत लागतात, ते आधी करावे लागतील, पुन्हा मग त्यांचं पंचीकरण करावं लागेल वगैरे वगैरे. हे सगळं ज्ञान आहे की नाही ईश्वराला. मग याच्याद्वारा परमात्मा ईश्वर जगाची निर्मिती करतो. म्हणून त्याला कर्ता म्हटलं जातं. मग या विश्वसृष्टीचा कर्ता कोण आहे? या विश्वश्रियेचा भरता ज्ञानोबाराय म्हणतात. मीच येत पंडुसुता, मीच गोसावी समस्ता त्रैलोक्याचा. विश्वश्रियेचा भरता परमात्मा. तद्ब्रह्म असं ब्रह्म जे कर्ता झालं म्हणजे निमित्त कारणही झालं, अनुपादान कारणही झालं. मग निमित्त उपादान उभय रूपम म्हणजेच अभिन्न निमित्त उपादान कारण रूप असणारं ब्रह्म तद्गिरा
म्हणजे तत्वमसी या वाक्यातील तत्पदाने सांगितल्या जातं. तत् शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म म्हणजेच ईश्वर असा अर्थ. आता यानंतर त्वम पद वाच्यार्थम आह. तत्वमसी महावाक्यातील दुसरं पद आहे त्वम, बरोबर ना. तत्त्वम असे तत् सांगितलं. आता त्वम शब्दाचा अर्थ सांगतायत ग्रंथकार. यदा मलिनसत्वां तां कामकर्मादिदूषिताम् आदत्ते तत्परं ब्रह्म त्वं पदेन तदोच्यते. यदा मलिनसत्वां तां कामकर्मादिदूषिताम् आदत्ते तत्परं ब्रह्म त्वं पदेन तदोच्यते. यदा मलिनसत्वां तां कामकर्मादिदूषिताम् आदत्ते तत्परं ब्रह्म त्वं पदेन तदोच्यते. यदा मलिनसत्वां तां कामकर्मादिदूषिताम् आदत्ते तत्परं ब्रह्म त्वं पदेन तदा उच्यते. तत्परं ब्रह्म यदा मलिनसत्वां कामकर्मादिदूषितां ताम् आदत्ते तदा त्वं पदेन उच्यते. तेच परब्रह्म. अर्थ बघा, तत्परम ब्रह्म म्हणजे काय? तेच परमब्रह्म यदा जेव्हा मलिनसत्वां कामकर्मादिदूषितां ताम आदत्ते, जेव्हा मलिनसत्व गुणप्रधान, समजताय ना, मागचं आठवलं पाहिजे सर्व. कोण आहे अशी? तीच माया. पण कशी आहे? मलिनसत्व गुणप्रधान. तिला काय नाव येतं मग? अविद्या नाव येतं. शुद्ध सत्व गुणप्रधान माया, मलिनसत्व गुणप्रधान अविद्या. तीच प्रकृती जेव्हा कशी होते? मलिनसत्व गुणप्रधान होते, बरोबर ना. अशी अविद्या होते आणि पुन्हा ते दूषित झाली, मलिन झाली. म्हणजे काय झालं? कामकर्मादि दूषिताम इथं म्हटलंय. जीवानं केलेले अनेक प्रकारचे कर्म आणि काम. काम म्हणजे काम असं नाही, काम याचा अर्थ इच्छा. इथं काम कर्मादि, बरोबर ना. पुढं कर्म वेगळं आलंय ना, काम वेगळं आहे. काम शब्दाचा अर्थ इदम मे स्यात्, इदम मे स्यात् इतिच्छा कामशब्दिता. हे मला मिळावं, ते मला मिळावं, अशा प्रकारच्या अनेक इच्छा आणि कर्म, त्यानं केलेले विहित निषिद्ध वगैरे कर्म यांनी दूषित झालेली, अनेक प्रकारच्या वासना यांनी दूषित असलेली अशी जेव्हा मलिनसत्व गुणप्रधान अविद्या त्या अविद्येचा उपाधी धारण करतं, तेव्हा त्याच ब्रह्माला त्वम पदाने सांगितल्या जातं. तेच ब्रह्म त्वम पदाचा अर्थ होता. म्हणजे ब्रह्मच आपणही आहोत, इथंही ते सिद्ध होतं बघा. तेच ब्रह्म त्वम पदेन उच्यते, त्वम पदाच्या अर्थाने सांगितलं जातं. कधी? जेव्हा त्याच ब्रह्माला मलिनसत्व गुणप्रधान अविद्येचा उपाधी लागतो, तेव्हा ते ब्रह्म जीव होतं, बरोबर ना. त्वम पदाचा अर्थ होतं, असा याचा अर्थ आहे. तदेव परम ब्रह्म यदा यस्याम अवस्थायां मलिनसत्वां ईषद रजस्तमो मिश्रणेन मलिनसत्वप्रधानाम् अतएव कामकर्मादिदूषितां ताम अविद्याशब्दवाच्यां मायाम् आदत्ते उपाधित्वेन स्वीकरोति तदा त्वं पदेन उच्यते. तेच परमब्रह्म ज्या अवस्थेमध्ये मलिनसत्व गुणप्रधान म्हणजे काय? ईषत थोडेसे रजोगुण आणि तमोगुण यांचं मिश्रण जिच्यामध्ये झालेलं आहे, बरोबर ना. असा सत्वगुण ज्या अविद्येमध्ये मायेमध्ये, तिला म्हटलं जातं मग मलिनसत्व गुण प्रधान. मलिन झाली ते रजोगुण तमोगुणामुळे किंवा कामकर्मादिकांमुळे. अतएव म्हणूनच ती कशी आहे? कामकर्मादी इत्यादिकांनी वासनांनी वगैरे दूषित झालेली आहे. अशी अविद्या शब्दवाच्या मायाम आदत्ते, अशा अविद्या या शब्दाचाच अर्थ असलेली माया तिचा स्वीकार करतं, म्हणजे अविद्येचा इथं असा अर्थ घ्यायचा. स्वीकार करतं उपाधित्वाने, तेव्हा त्याच ब्रह्माला त्वम पदाने श्रुतिमाता सांगते. तेच ब्रह्म त्वम पदाचा अर्थ होतं, म्हणजे जीव होतं. मग त्वम पदाचा अर्थ काय झाला?
जीव, या जीवातही 3 घटक आहेत, बरोबर ना? कोण कोण सांगा बरं? कूटस्थ चैतन्य, अंतःकरण किंवा अविद्या, ही अविद्या, आणि ह्याच्यामध्ये पडलेलं कूटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब, तिघांना मिळून काय म्हणतात? जीव म्हणतात. असा जीव त्वम पदाचा अर्थ आहे. वाच्यार्थ म्हणायचं याला. काय म्हणायचं? वाच्यार्थ. मग त्वम पदाचा, तत्पदाचा वाच्यार्थ ग्रंथकारांनी इथपर्यंत सांगितला. एवं तत्वम पदार्थौ अभिधाय वाक्यार्थम आह. तत् आणि त्वम या दोन्ही पदांचे अर्थ सांगून आता वाक्यार्थम आह, तत्वमसी या महावाक्याचा अर्थ काय होतो ते ग्रंथकार सांगतायत पुढच्या श्लोकात. त्रितयीमपि तां मुक्त्वा परस्पर विरोधिनीं अखंडं सच्चिदानंदं महावाक्येन लक्ष्यते. त्रितयीमपि तां मुक्त्वा परस्पर विरोधिनीं अखंडं सच्चिदानंदं महावाक्येन लक्ष्यते. त्रितयीमपि तां मुक्त्वा परस्पर विरोधिनीं अखंडं सच्चिदानंदं महावाक्येन लक्ष्यते. त्रितयीमपि तां मुक्त्वा परस्पर विरोधिनीं अखंडं सच्चिदानंदं महावाक्येन लक्ष्यते. त्रितयीम अपि तां मुक्त्वा परस्पर विरोधिनीं अखंडं सच्चिदानंदं महावाक्येन लक्ष्यते. त्रितयीम अपि परस्पर विरोधिनीं तां मुक्त्वा अखंडं सच्चिदानंदं महावाक्येन लक्ष्यते. त्रितयीम अपिम, अपि याचा अर्थ 3ही प्रकारची ती. कोण? उपाधी. बरोबर. 3 प्रकारची कोणते सांगा बरं? सत्वरजतम. आता 3 प्रकारची उपाधी सांगितली ब्रह्माला लागते. अगोदर 2 प्रकारची सांगितली होती तेव्हा ईश्वर झाला, बरोबर ना? आणि आता 1 प्रकारची, 3 प्रकारची माया सांगितली. आता तमोगुण प्रधान मायेचा उपाधी धारण करून ते ब्रह्म जगाचं उपादान कारण झालं, तिथली एक तमोगुण प्रधान माया, बरोबर. शुद्ध सत्वगुण प्रधान मायेचा उपाधी धारण करून तेच ब्रह्म निमित्त कारणही झालं, असं सांगितलं होतं ना. असं ब्रह्म जगाचं निमित्त कारणही झालं, बरोबर. ते तत् शब्दाने सांगितल्या गेलं, बरोबर ना. आणि आता सांगितलं त्याच ब्रह्माला मलिन सत्वगुण प्रधान अविद्येचा उपाधी लागतो, तेव्हा ते ब्रह्म त्वम पदाचा अर्थ होतं. 3 प्रकारची सांगितली तेच, बरोबर ना. एक तमोगुण प्रधान, दुसरी सत्वगुण प्रधान आणि तिसरी मलिन सत्वगुण प्रधान. याला म्हणायचं त्रितयीम, त्रिप्रकाराम. 3ही प्रकारची ही माया. मग ह्या मायेमुळं ब्रह्म आणि ईश्वरन जीव झालेत ना. पहिले 2 प्रकारची मुळं काय झालेत? ईश्वर झाला, आणि तिसरी मुळं जीव झालंय ते ब्रह्म, बरोबर ना. एकच ब्रह्म, पण शुद्ध सत्वगुण प्रधान माया आणि तमोगुण प्रधान माया यांचा उपाधी लागला की काय झालं? जगाचं अभिन्न निमित्त उपादान कारण झालं, म्हणजे ईश्वर झालं, बरोबर. आणि तेच ब्रह्म त्यालाच जेव्हा मलिन सत्वगुण प्रधान उपाधी म्हणजे अविद्या रूपी माया तिचा उपाधी लागला, मग काय झालं? ते जीव झालं, त्वम पदाचा अर्थ झालं. म्हणजे त्या ब्रह्माला ततन त्वम पदाचा अर्थ होण्यासाठी 3 प्रकारच्या उपाध्या लागल्या, बरोबर ना. मग उपाधी जर काढली तर खाली काय राहतं? मग चैतन्य फक्त. मग त्या चैतन्यामध्ये जीवन ईश्वर भेद आहे का? नाही, ब्रह्मच आहे. मग ते एकच शिल्लक राहतं. म्हणून सांगतायत की महावाक्याने हे सांगितलं जातं की 3ही प्रकारची ती जी माया परस्पर विरोधिनी असलेली, वेगवेगळी असलेली, ताम मुक्त्वा, तिला सोडून, तिचा बाध करून, तिचा नाश करून, अखंडम सच्चिदानंदम, अखंड असलेलं, मग भेदरहित असलेलं, सच्चित आनंद रूप असलेलं जे चैतन्य एकच, ते महावाक्याच्या द्वारा लक्षणावृत्तीने सांगितल्या जातं. लक्ष्यते, लक्षण या वृत्त्या बोध्यते. टीकाकार स्पष्ट करतायत. त्रितयीमपि त्रिप्रकारामपि तमः, इथं प्रकार सांगितले बघा टीकेमध्ये. तुम्ही खाली बघितलं असतं तरी तुम्हाला सापडलं असतं.
टीकेत. त्रिप्रकाराम, तीनही प्रकारची ती. कोण? बघा, तम प्रधान, अर्धविराम द्यायचा, बरोबर ना. एक तमगुण प्रधान, की जिच्यामुळं ब्रह्म कोणतं कारण झालं? उपादान कारण. दुसरा प्रकार विशुद्ध सत्व प्रधान, माया, बरोबर ना, जिच्यामुळं निमित्त कारण झालं ब्रह्मन, मग तत्पदाचा अर्थ झालं. आणि तिसरा मायेचा प्रकार मलिन सत्व प्रधान, की ज्याच्यामुळं जी अविद्या झाली मग, आणि त्याच्या उपाधीमुळं ते ब्रह्म जीव झालं, त्वम पदाचा अर्थ झाला, बरोबर ना. भेदेन उक्ताम, या भेदाने, या प्रकाराने सांगितलेली तीन प्रकारची माया. आता हा एव म्हणूनच परस्पर विरोधीने, एकमेकाहून त्या भिन्न भिन्न आहेत का नाही तिघी जणी, खरी एकच आहे ती, पण तेच कशी होते? कधी तम प्रधान, कधी सत्व प्रधान, कधी मलिन सत्व प्रधान अशी होते, म्हणजे परस्पर विरोधीने. म्हणून ताम मायाम मुक्त्वा परित्यज्य, अशा मायेचा परित्याग करून, म्हणजे बुद्धीने त्याचा काय करायचा? बाध करायचा. आणि मग अखंडम भेदरहितम, म्हणजे भेदरहित असलेलं जे चैतन्य, चिदानंद रूप असलेलं ब्रह्म, ते महावाक्याच्या द्वारा लक्ष्यते इति उक्तम, म्हणजे लक्षणावृत्तीने सांगितल्या जातं, भागत्याग लक्षणेने. समजतोय का अर्थ? श्लोकांचे अर्थ लागत चाललेत ना? कुठं शंका आली तर विचारित चला बरं. महावाक्याचा तात्पर्यार्थ काय आहे? मग निरुपाधिक ब्रह्म सांगण्यात आहे. तुमचं मूळ स्वरूप काय आहे ते सांगण्यात तात्पर्य आहे, पण ते सांगण्यासाठी अगोदर सोपाधिक ब्रह्म सांगावं लागतं. तत्त्वम या पदाचे अर्थ सोपाधिकच आहे इथे, बरोबर ना. आणि मग श्रुती माता भागत्याग लक्षणेने सूचित करते की याच्यामध्ये जे उपाधी भाग आहे ना, उपाधीचा भाग, ईश्वरामध्ये माया उपाधी आहे, तमगुण प्रधान किंवा सत्वगुण प्रधान, त्या मायेचा उपाधी सोडा. जीवामध्ये अविद्या, मलिन सत्व प्रधान, अविद्या सोडा. दोघांच्या उपाध्या काढल्या, दोन घट आहेत किंवा एक घट आहे, एक मठ आहे, बरोबर ना. घटमठ झाले आकाशाचे पोटे. घट म्हणजे जीवाकाश, आपलं जीव घ्या. मठ म्हणजे ईश्वर घ्या, मोठा आहे तो, व्यापक आहे. मग घटही फोडला आणि मठही फोडला तर त्यातलं आकाश काय झालं? महाकाश रूप झालं का पहिलंच होय? का घट नाही फोडला तरी आहेच आहे? का फोडायची गरजच नाही? का समजावं म्हणून उगं सांगावं लागतं फोडा म्हणून? तसं इथं सुद्धा माया, अविद्या या उपाध्या आहेत. या मायांना, उपाध्यांना फोडा. फोडा म्हणजे असताना सुद्धा फक्त जाणून घ्या की या उपाध्या कल्पित आहेत, मिथ्या आहेत. आणि मिथ्या उपाधीने कल्पित असणाऱ्या मृगजळाप्रमाणे, स्वप्नाप्रमाणे, रज्जुवरच्या सर्पाप्रमाणे कल्पित पदार्थाने अधिष्ठान कुठं काय भिन्न भिन्न होत असतं का? कल्पित पदार्थ अधिष्ठानाच्या ठिकाणी लाभ, हानी आणि द्वैत निर्माण करू शकत नाही. यत्र यद अध्यासः तत्र तत्कृत गुणेन दोषेण वा अणुमात्रमपि न संबध्यते. ब्रह्मसूत्रावरील अध्यास भाष्य. आचार्य म्हणतात जो कल्पित पदार्थ असतो तो आपल्या अधिष्ठानाच्या ठिकाणी काही लाभही करू शकत नाही, काही हानी करू शकत नाही, त्याच्यामध्ये द्वैत निर्माण करू शकत नाही. मग इथं बघा, सर्प रज्जू आहे, बरोबर ना. रज्जूवर सर्प भासला, सर्प कल्पित आहे, खोटा आहे, रज्जू सत्य आहे. मग सर्प भासला, सर्प कल्पित आहे, बरोबर ना. मग कल्पित सर्पाने त्या रज्जूला विषारी केलं का? नाही करू शकत. का? कल्पित पदार्थ आहे, नाहीच आहे ना, तो मिथ्या आहे, भासलेला आहे, तो काय त्याला करू शकणार आहे? बरोबर ना. गुणाधान करू शकणार आहे का? नाही. बरं, पुष्पमाळा भासली रज्जूवरच, अरे पुष्पमाळा आहे असं वाटलं म्हणून काय ती रज्जू सुगंधी होते का? होत नाही. का नाही होत? कल्पित पदार्थ अधिष्ठानामध्ये लाभ, हानी निर्माण करू शकत नाही. बरं, एकाच रज्जूवर एकाला सर्प भासला, एकाला पुष्पमाळा भासले, एकाला जमीन दुभंगलेली आहे असा भास झाला. प्रत्येकाला वेगवेगळा अध्यास झाला, बरोबर. मग म्हणून एक जण म्हणतो अरे सर्प आहे, एक जण म्हणतो नाही पुष्पमाळा आहे, नाही नाही जमीन दुभंगलेली आहे. तिसरा म्हटला अरे नाही नाही नाही. चौथा म्हटलं काय? म्हटला अरे हे याच्यातलं काहीच नाही, का लहान लेकरानं हे करून गेलंय म्हटलं इथं. प्रत्येकाला वेगवेगळा भास झाला म्हणून काय त्या रज्जूमध्ये द्वैत निर्माण झालं का? नाही, बरोबर ना. एका गाडीमध्ये 70-80 लोक बसतात, एसटी मध्ये बसले समजा, बसू शकतात. पण एक गाडी जगामध्ये अशी होती की त्या गाडीमध्ये 1000 लोक बसले. एक गाडी एकच, किती लोक बसले? 1000 लोक बसले. म्हणजे असं कसं शक्य आहे? शक्य आहे म्हटले का? गाडी कल्पित होती.
बरोबर ना. आणि गाडीतले माणसंही कल्पित, किंवा गाडी खरी म्हणा आणि गाडीतले माणसं कसे होते? खरे माणसं असले तर 5-50च बसले असते, पण कल्पित 1000 काय लाख असू द्या त्या गाडीमध्ये बसू शकतात. खरंय की नाही? म्हणजे कल्पित पदार्थामुळे अधिष्ठानात द्वैत निर्माण होऊ शकतं का? विकार उत्पन्न होऊ शकतो का? नाही, कल्पित आहे ना, ते अध्यस्त आहे. तसं ही माया अध्यस्त आहे, माया खोटी आहे. ती सत्वगुण प्रधान होऊ द्या, खोटीच आहे. तमोगुण प्रधान होऊ द्या, खोटीच आहे. आणि मलिन सत्वगुण प्रधान होऊ द्या, खोटीच आहे. तीनही प्रकार त्रितयीम पिता मुक्तवा, तिला सोडायचंय का? कल्पित आहे म्हणून सोडायचंय. सुटली जाऊ शकते म्हणून सोडायचं आहे. कल्पित आहे हे समजून घ्यायचंय. मग हे जर कल्पित आहे, बुद्धीनं जाणून घेतलं कल्पित आहे, मिथ्या आहे, तर 3 प्रकारच्या मायेमुळं आलेलं चैतन्याला ईश्वर भावत्व, जीव भावत्व हा जो भेद वाटतोय, ही ती माया खरं करू शकते का? जर कल्पित असेल तर मूळ चैतन्यामध्ये, ब्रह्मामध्ये जीव ईश्वर असा भाग निर्माण करण्यात ती समर्थ आहे का? का नाही समर्थ? कारण ती कल्पित आहे. समजलं का? मग ती कल्पित असल्यामुळं, खोटी असल्यामुळं, मूळ चैतन्यामध्ये भेद निर्माण नाही करू शकत. त्यामुळं त्या मायेचा भाग सोडा, कल्पित रूपाने जाणा. ही कल्पित आहे असं जाणणं हेच तिला सोडणं आहे. कल्पित पदार्थाला कल्पितत्वाने जाणणं हाच कल्पित पदार्थाचा नाश असतो. गावमामा हा गावमामा आहे कळाला की तो राहत नसतो. समजलं ना? रज्जूवरील सर्प खोटा आहे हे कळालं की सर्पाचा वेगळा नाश करण्याची गरज नाही, तिची निवृत्ती करायची गरज नाही. तसं मायेची निवृत्ती म्हणजे माया कल्पित हे समजून घ्या. ह्या उपाध्या काही खऱ्या नाहीत. ह्या जगतातल्याही उपाध्या खोट्या आहेत. हे देह उपाधी खोटी आहे, अंतकरण उपाधी खोटी आहे, अविद्या उपाधी खोटी आहे, त्याची माया उपाधी खोटी आहे. हे सगळं खोटं आहे. खरं काय? याचं अधिष्ठान मूळ चैतन्य, आणि ते मी आहे. मग जीवन ईश्वर हे एक आहेत का 2 आहेत? एकच आहेत. हा वेदांताचा सिद्धांत आहे की तुम्हीच परमेश्वर आहात, तुम्हीच जगताचे अधिष्ठान आहात, तुम्हीच देव आहात. देवची बरे, देवची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही. काय महाराज तुकोबरायाचा उपदेश आहे? तत्वमसी महावाक्याचा उपदेशच आहे ना. अरे खरं सांगतो म्हणतात, खरे तुम्ही देव आहात. आणि स्वतःला मी जीव म्हणताना हे खोटं आहे. तुम्ही जीव रूपाने खोटे आहात, खरे तुम्ही देव आहात. हा उपदेश आहे संतांचा, लक्षात घ्या. आणि ते समजण्यासाठी हा अभ्यास करावा लागतो आपल्याला. काय सांगत होतो? त्रितयीमपि त्रिप्रकारामपि, 3ही प्रकारची ती माया, तिचा बाध करून मग जे उर्वरित चैतन्य राहतं त्याचा बोध तत्वमस्यादी महावाक्य आपल्याला करून देतात. हा विषय सुरू आहे. समजला विषय? ननु एवं लक्षणावृत्त्या वाक्यार्थ बोधनम क्वदृष्टम इति आशंक्य आह. पूर्वपक्षी म्हणतो की ठीक आहे बाबा, तुम्ही सांगता की या भागत्याग लक्षणा वृत्तीने तत्वमसी या महावाक्याचा अर्थबोधन तुम्ही आम्हाला असं करून देताय. विरुद्धांशाचा परित्याग म्हणजे कल्पित रूपाने जाणणं हाच त्याचा नाश, हे सगळं समजावून सांगताय. खरं आहे, पण असं दृष्टांत द्या नाही एखादा की व्यवहारामध्ये सुद्धा भागत्याग लक्षणा केले, विरुद्ध अंशाचा त्याग केला, अविरुद्ध अंशाचा स्वीकार केला आणि मग ऐक्य सांगितलं, असं एखादं उदाहरण सांगा. कोदृष्टम असं काही जगात दिसून येतं का? मग उदाहरण देता येत दिसतं म्हणे. बऱ्याच ठिकाणी आपण अशा प्रकारे भागत्याग लक्षणा करीत असतो. कुठं करतो त्याचं एक उदाहरण दिलंय पुढच्या श्लोकामध्ये. सोयमित्यादि वाक्येषु विरोधात् तदिदन्तयोः त्यागेन भागयोरेक आश्रयो लक्ष्यते यथा. सोयमित्यादि वाक्येषु विरोधात् तदिदन्तयोः त्यागेन भागयोरेक आश्रयो लक्ष्यते यथा. सह अयम इत्यादि वाक्येषु विरोधात् तद इदन्तयोः त्यागेन भागयोः एकः आश्रयः लक्ष्यते यथा. सह अयम इत्यादि वाक्येषु
तत् इदंतयोः विरोधात भागयोः त्यागेन एकः आश्रयः यथा लक्ष्यते. यथा म्हणजे दृष्टांत दिलाय ज्याप्रमाणे. एक उदाहरण अगोदर सांगतो स्पष्टीकरण, मग शब्दाचा अर्थ लावा. एकाने 10 वर्षापूर्वी काशीला गेल्यानंतर एक देवदत्त नावाचा पुरुष पाहिला. बरोबर, त्याचं नाव काय होतं? देवदत्त असं नाव होतं. 10 वर्षापूर्वी काशीला गेला होता, त्याची भेट झाली, मित्राची, भेटला, बोलला वगैरे आला. आणि मग 10 वर्षानंतर आज आळंदीमध्ये इथे आहे तो. कोण? यज्ञदत्त. कुठं राहतो? आळंदीत. मग काशीचा देवदत्त अचानक आळंदीला आला. बरोबर. आणि मग हा म्हणायला लागला काय? अरे सोयम देवदत्त, हा तोच हा देवदत्त आहे ज्याला मी 10 वर्षापूर्वी काशीत पाहिलं होतं, तोच हा देवदत्त. असं बोलतो की नाही आपण? यामध्ये अर्थ कसा आहे बघा आता. सह अयम देवदत्त, तो हा देवदत्त. 3 शब्द आहेत. तो शब्द त्याला तत् म्हटलं इथं. बरोबर. आणि हा म्हणजे इदम शब्द इथं आला आहे. बरोबर. मराठीत सांगतोय, इथं संस्कृतमध्ये काय? सह अयम तत्ता इदंता. सह म्हणजे तत्, हा म्हणजे इदम, त्यालाच अयम शब्दाने बोललंय. बरोबर. बघा आधी मराठीतून अर्थ सांगतो. सह अयम, तो हा देवदत्त. तर तो शब्दाचे 2 अर्थ होतात. काय? तो म्हणजे कोण? काशी देशात पाहिलेला आणि 10 वर्षापूर्वी पाहिलेला, याला म्हणायचं तो. बरोबर ना. देवदत्ताचेच दोन्ही विशेषण आहेत. तो देवदत्त, हा देवदत्त. तो हा देवदत्त. मग हा देवदत्त कसा आहे? तो आहे. आणि तोच कसा आहे? हा आहे. हाच तो, तोच हा, हे सांगायचं आहे. पण तो शब्दाचा अर्थ करताना तो म्हणजे कोण? तद्देश तत्काल विशिष्ट देवदत्त हा तत् शब्देन उच्यते. समजलं का? तद्देश तत्काल विशिष्ट देवदत्त म्हणजे त्या काळात, म्हणजे 10 वर्षापूर्वी हा काळ झाला. बरोबर. या कालानं युक्त. आणि तो देश, काशी देश, त्या देशात त्या काळात तेव्हा पाहिलेला जो देवदत्त, असा तो शब्दाचा अर्थ आहे. बरोबर. आणि हा म्हणताना हा देवदत्त म्हणजे काय? आता वर्तमान काळात आणि आता आळंदी देशात पाहिलेला हा देवदत्त, हा या शब्दाचा एवढा अर्थ आहे. बरोबर. मग आता बघा, तो आणि हा यात विरोधांश, एक विरुद्ध अंश आहे आणि एक अविरुद्ध अंश आहे. बरोबर. तो शब्दाचा अर्थ काय काय झाला? तो देश, तो काल, देवदत्त. 3 अर्थ आहेत. हा शब्दाचा अर्थ हा देश, हा काल, देवदत्त. एवढे अर्थ हा शब्दाचे आहेत. याच्यापैकी विरुद्ध काय आणि अविरुद्ध काय? तर तो शब्दाच्या मधून आपल्याला तो देश काढायचा आहे. देवदत्त सांगण्यात तात्पर्य आहे. बरोबर नका तो देश आणि हा देश धरून बसायचं. तो हा देवदत्त म्हणताना आपण आळंदी काशी धरून बसतो का? नाही. तो कालन हा काल घेतो का आपण? हा शब्दाचा, तो शब्दाचा अर्थ नाही. मग तो शब्दाच्या अर्थापैकी तो देश सोडा, तो काल सोडा आणि देवदत्त पिंड घ्या. हा शब्दाचा अर्थ घेताना इथला देश, इथला काल एवढा अर्थ सोडा आणि देवदत्त नावाचा पिंड म्हणजे शरीर ते घ्या. आणि तो हा देवदत्त असं म्हणताना मग तो पिंड जो आहे, देवदत्त जो पुरुष आहे, त्याचं ग्रहण करा, त्याचं ऐक्य आहे. तो एकच पुरुष आहे. नाहीतर तो हा म्हणताना तो देश, हा देश एक काल एक होऊ शकेल का? बरोबर ना. तो हा म्हणताना पहिला अर्थ काय? तो देश, तो काल, हा देश, हा काल, हा शब्दाचा अर्थ, तो शब्दाचा अर्थ समजायलाय ना. मग तो देश आणि हा देश एक होऊ शकतो का? तो काल आणि हा काल एक होऊ शकतो का? नाही होऊ शकत. पण तो त्या देशातील आणि त्या कालातील देवदत्त आणि ह्या देशातील ह्या कालातील देवदत्त, ह्या देवदत्त पिंडाचं मात्र ऐक्य आहे, अभेद आहे. तो एकच आहे. त्याचं ऐक्य आहे की नाही? यालाच म्हणायचं सोयम देवदत्त हा भागत्याग लक्षणा. बरोबर ना. विरुद्धांश म्हणजे तद्देश तत्काल याचा त्याग, एतद्देश एतत्काल याचाही त्याग आणि देवदत्त नावाच्या पिंडाचं ग्रहण, त्याचा स्वीकार, याला म्हणायचं भागत्याग लक्षणा. त्याचप्रमाणे इथे सुद्धा सिद्धांतामध्ये तत्वमसी या महावाक्यात भागत्याग लक्षणा करावी लागते. सह अयम देवदत्तः वगैरे इत्यादी वाक्येषु, या वाक्यांमध्ये तत्ता इदंतयोः विरोधात, तत् आणि इदम म्हणजे तो आणि हा या शब्दांमध्ये काय आहे? अर्थामध्ये विरोध आहे.
तद्देश तत्काल, एतद्देश एतत्काल असा विरोध आहे. त्यामुळे भागयोः त्यागेन, या दोन भागाचा त्याग करायचा, देश आणि कालाचा. एकः आश्रयः यथा लक्ष्यते, आणि एक आश्रय म्हणजे तो देवदत्त, त्याचं मात्र लक्षणेने आपल्याला ग्रहण करता येतं असा अर्थ आहे. टीका. सह अयम देवदत्तः इत्यादी वाक्येषु तदिदन्तयोः तदेतद्देशकाल वैशिष्ट्य लक्षणयोः धर्मयोः विरोधात् ऐक्य अनुपपत्तेः भागयोः विरुद्धांशयोः त्यागेन एकः आश्रयः देवदत्त स्वरूपम एकम एव यथा लक्ष्यते. तो हा देवदत्त इत्यादी वाक्यांमध्ये तत्ता आणि इदंता म्हणजे तो देश आणि काल, हा देश हा काल यांच्यामध्ये विरोध असल्यामुळे त्यांचं ऐक्य होऊ शकत नाही. मग या दोन भागाचा विरुद्ध अंशाचा त्याग करून एक देवदत्त नावाचं स्वरूप त्याचं ग्रहण फक्त केलं जातं. ज्याप्रमाणे एवं त्याचप्रमाणे दृष्टांतम अभिधाय दार्ष्टांतिकम आह. दृष्टांत सांगून आता सिद्धांत सांगतायत ग्रंथकार. एवढा श्लोक बघू कारण विषय हा पूर्ण होतो. माया विद्ये विहायैव मुपाधी परजीवयोः अखंडं सच्चिदानंदं परं ब्रह्मैव लक्ष्यते. माया विद्ये विहायैव मुपाधी परजीवयोः अखंडं सच्चिदानंदं परं ब्रह्मैव लक्ष्यते. माया विद्ये विहायैव मुपाधी परजीवयोः अखंडं सच्चिदानंदं परं ब्रह्मैव लक्ष्यते. विद्ये माया विद्ये विहाय एवं उपाधी परजीवयोः अखंडं सच्चिदानंदं परं ब्रह्म एव लक्ष्यते. एवं त्या दृष्टांताप्रमाणेच परजीवयोः उपाधी, पर म्हणजे ब्रह्म आणि जीव या दोघांच्या ज्या उपाधी आहेत, एकाचे शुद्ध सत्वगुण प्रधान आणि तमोगुण प्रधान आणि एकाची जीवाची मलिन सत्वगुण प्रधान. माया विद्ये किंवा एकीला माया म्हटलं, एकीला अविद्या म्हटलंय. यांना विहाय या विरुद्ध अंशाचा त्याग करून म्हणजे कल्पित आहे असं जाणून हे ध्यानात घ्या. पुन्हा पुन्हा त्याग करायचा नाही तर काही सोडायचं नाही आणि करू शकत नाही आपण त्याग त्याचा, बरोबर ना. काय करू शकतो आपण? डोक्यातून काढू शकतो, फक्त एवढंच करू शकतो. काही लोकांचा त्याग आपण करू शकत नाही, त्यांना डोक्यातून काढायचं असतं. माया विद्ये विहाय त्यांना सोडून अखंडम सच्चिदानंदम परम ब्रह्म, मग अखंड खंडरहित असणारं जे मूळ चैतन्य आहे की जे सच्चिदानंद घन आहे तेच परब्रह्म महावाक्याच्या द्वारा लक्षणेने भागत्याग लक्षणेने सांगितल्या जातं. एवं म्हणजे स्वयं देवदत्त इत्यादी वाक्ये यथा, तोच हा देवदत्त आहे इत्यादी वाक्यांमध्ये ज्याप्रमाणे तसंच तद्वत त्याचप्रमाणे. इथं म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा यांच्या ज्या दोन उपाधी आहेत माया आणि अविद्या पूर्वोक्ते मागे सांगितलेल्या, त्यांना विहाय त्यांना सोडून अखंडम भेदरहित असणारं जे सच्चिदानंद परब्रह्म आहे तेच महावाक्याने सांगितल्या जातं, म्हणजे लक्षणेने सांगितल्या जातं. आता पुढचा विषय हे दोन श्लोकाचा खूप महत्त्वाचा आहे. उद्या कोणी पाठ बुडवू नका. पंचदशीतील हे सविकल्प निर्विकल्प वगैरे पूर्वपक्षाने पुढे आता शंका विचारली की तुमच्या महावाक्याचं जे लक्ष्य ब्रह्म आहे ते सविकल्प आहे का निर्विकल्प. त्याच्यावर पुन्हा सिद्धांत पक्षाने जाती उत्तर दिलंय, तुझ्या विकल्पाचा आश्रय सविकल्प आहे का निर्विकल्प आहे वगैरे. थोडासा क्लिष्ट विषय आहे, सोपं करून सांगतो, काळजी करायचं नाही, काही काम नाही. म्हणजे उद्या या पण फार सोपं आहे म्हणून सोडून देऊ नका. बाबा म्हणत असतात की पंचदशीतील हा विषय हे 2 श्लोक 49 आणि 50 हे 2 श्लोक ज्याला समजलेत त्याला पंचदशी कळाली किंवा तो कळण्याचा अधिकारी आहे किंवा तो पंचदशी शिकवू शकतो. हे पंचदशी जे शिकवत नाहीत ना ह्या 2 श्लोकामुळे शिकवत नाहीत बरेच लोक, कारण हे 2 श्लोक आले का ततमम होऊन जातं, काही कळत नाही, अवघड आहे थोडंसं. त्यामुळं उद्याचा विषय जरा महत्त्वाचा आहे. हे 2-3 श्लोक घेऊ आपण, स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न तर करणारच आहे. त्यामुळं उद्या या.
बाकीचा विषय उद्या बघू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.